डोंबिवलीतील एक वयोवृद्ध नागरिक प्रेमकुमार, त्यांना त्यांच्या मुलानं उपचाराच्या बहाण्यानं रस्त्यावर सोडून दिलं। मानपाडा पोलिसांनी त्यांना शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केलं, मात्र त्यांच्या पाठीमागं कोणीही नसल्यानं त्यांची जबाबदारी उचलली शिवसेनेनं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार राजेश मोरे यांनी पुढाकार घेतला। आमदारांनी रुग्णालयात भेट देऊन प्रेमकुमार यांचं सांत्वन केलं आणि प्रेमानं सांगितलं, तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात, आता तुमची काळजी आमची। प्रेमकुमार यांची पुढील राहण्याची सोय जान्हवी वृद्धाश्रम मलंग रोड येथे केली जाणार आहे। त्यांचा सर्व खर्च शिवसेना उचलणार आहे। यावेळी आमदारांसोबत शहर सचिव संतोष चव्हाण, कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक बंडू पाटील, माजी नगरसेवक रणजित जोशी, संजय पावशे, शाखा प्रमुख गोट्या सावंत आणि उपविभाग प्रमुख वैभव राणे हे उपस्थित होते। शिवसेनेचं हे सामाजिक कर्तव्यबुद्धीचं उदाहरण गरजूंसाठी खऱ्या अर्थानं आधारवड ठरतं। त्यांचे चिरंजीव त्यांनी आश्रय हॉस्पिटलला त्यांना ठेवण्यात आल्यानंतर त्या मुलांनी कुठल्याही प्रकारचं लक्ष न देता त्या वडिलांना तिथे सोडलं गेलं आणि मग आश्रयवाल्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आपल्या शास्त्रीनगर हॉस्पिटलला घेऊन आले आणि त्याला ॲडमिट केलं गेलं। ही बातमी आम्हाला समजतात महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार त्यांना ही बातमी कळतात ताबडतोब त्यांचं दायित्व आपण घेतलं पाहिजे। आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्व पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी त्या प्रेमकुमार यांना भेटायला आलो। त्यांची तब्येतीची विचारपूस केली। डॉक्टर इथे चौधरी आहेत, त्यांचा संपूर्ण स्टाफ आहे। आता त्यांची काळजी करण्यासारखी काही गोष्ट नाही। आता त्यांची तब्येत बरी आहे, पण त्यांना जे जे सहकार्य लागेल हा संपूर्ण शिवसेना परिवार त्याच्या पाठीशी असणार आहे। त्यांना औषधं लागतील, त्यांचं जेवणाचं, त्यांचं राहण्याची सोय, संपूर्ण हा खर्च शिवसेना पक्षाच्या माध्यमातून केला जाईल। कारण आपलं कुठेतरी देणं लागतं, आपलं समाजाशी काही देणं लागतं, ही जाणीव ठेवून आम्ही त्यांना संपूर्ण मदत करणार आहोत आणि त्यांच्या पाठीशी असणार आहोत। त्यांच्या राहण्याची मलंग रोडला आपले जान्हवी म्हणून आश्रय आहे, त्यांच्याशी मी चर्चा केली। त्यांचा जो काय खर्च असेल तो आम्ही सर्व करणार आहोत, कारण त्यांच्या दोन्ही पायाला दुखापत आहे। त्यांच्याबरोबर माणूस असणं गरजेचं आहे आणि मग ते सर्व आम्ही त्यांची अतिशय जशी आपण वडिलांची काळजी घेतो, आई वडिलांची काळजी घेतो, आपल्या घरच्यांची काळजी घेतो, त्याप्रमाणे त्यांची काळजी शिवसेना पक्ष हा परिवार घेणार आहे। त्याच्याबद्दल कुठेही शंका नाही। त्यांचं स्वतःचं घर आहे असं पण समजलं, त्याचा काय ठाव ठिकाण लागलं? त्यांचं स्वतःचं घर आहे, डोंबिवली पश्चिमला घर आहे व मुलं त्यांची लक्ष न लावल्यामुळे त्यांची थोडी चिंता झालेली की बाबा लक्ष कोणी द्यायचं, कारण हॉस्पिटलला ॲडमिट आहे, डॉक्टर लोक जेवढे पाहिजे तेवढे इलाज करू शकतात, पण पुढे काय? मग पुढे काय तर मग पुढे शिवसेना आहे नेहमीप्रमाणे। हाकेला धावणारं कोण आहे तर आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिकवण आहे। मग त्यांच्या हाकेला धावण्यासाठी शिवसेना परिवार त्यांच्या पाठीशी असणार। धन्यवाद।